14 डिसेंबर 2024ला हा ह्या क्षेत्रातला ऊस सुटला बघा. 38 गुंठ क्षेत्र आहे आणि लगेच पट्टी रोटर मारून मी भुईमुग टाकला होता. आता मी ह्या भुईमुगाच्या बदल्यात म्हणजे ह्या जमिनीनं मला किंवा ह्या शेतानं मला या काळ्या आईनं मला काय दिलं तर 10 पोती 12 पोती शेंगा दिल्या. त्याच्या बदल्यात मी त्या जमिनीला मी परत काय देणार आहे तर हे देणार आहे बघा. हे जे याल दिसतात तुम्हाला, हे बघा आता नांगरताना तुम्हाला दिसतात बघा हे याल, हे मी त्याला परत देणार आहे. म्हणजे कुजवायचं काम करणार आहे बघा. आता नांगरट चालू आहे माझी, आता हे कुजवायचं काम करणार आहे. दुसरी गोष्ट, मी ऊसाच्या बदल्यात ऊस माझा ह्यात 65 टन गेला. आता त्या बदल्यात मी जमिनीला काय दिलं होतं तर बघा हे दिलं होतं. त्या बदल्यात जमिनीला मी हे दिलं होतं बघा. हे आता ही खुडकी आहे, ह्या मुळ्या कुजलेल्या आहेत. आता ही खुडकी कुजायला सुरुवात झाल्या बघा. हो का, हे तेव्हा हे कुजलेलीच आहे पूर्ण. हो, आता कुजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे कुजलेल्या निम्मे अर्धी. ह्यात अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, अनेक प्रकारच्या बुरशी आहेत की त्या पाला कुजवतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्या जे खोडक्या आहेत, आता खोडक्या जरा उशिरा कुजतात. हो का, हे पण कुजण्याची प्रोसेस सुरू आहे बघा, इथं चालू झालेली आहे त्याची. पण आता हे मी नांगरून टाकतोय रान. माती ॲड केले की लवकर फास्ट कुजतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आता ह्या जमिनीत जो पाला आहे हा पाला तर पूर्ण कुजलेला आहे बघा. हो का, हे तुम्हाला कुजलेला पाला दिसेल बघा. हो का, हे कुजलेला पाला हे तुम्हाला आता हे नांगरडीत मुजणार आहे पाला, हे तुम्हाला दिसत नाही. हो का, हे दिसतोय बघा तुम्हाला. हा पाला पण कुजलेला आहे. किती पाणी दिली मी भुईमुगाला तर 5-7 पाणी दिली. 7 पाण्यात हे पाल्याचं पूर्ण कुजलं आहे. खुडकी 50% कुजली आहे, 50% अजून अपूर्ण आहे. तुम्हाला आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी बायोचार म्हणून टाकणार आहे. आता जे उशिरा कुजतं, ही जी खुडकी उशिरा कुजणार आहे ह्याला उशिरा कुजू द्या. हे अत्यंत महत्त्वाचं खत आहे. ह्याचा सेंद्रिय कर्ब आणि ह्युमस हा जमिनीचा वाढवण्याचं काम करतात. म्हणून जे उशिरा कुजतं ते बायोचार आता नवीन एक पद्धत आहे बघा, की बायोचारमुळं तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करणार आहे. आता तुम्हाला हे नवीन टेक्नॉलॉजी आल्या, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती मी देईनच त्याची. पण हे महत्त्वाचं आहे बघा. हे त्या जमिनीच्या बदल्यात आपण काहीतरी दिलं पाहिजे त्या जमिनीला. म्हणजे गव्हाचा बुसकाड असो, सोयाबीनचं बुसकाड असेल, याल असतील, ऊसाचा पाला असेल, पाला न पेटवता जर डायरेक्ट पट्टी उटर मारून कुजवला तर तुम्हाला 4.5 टन खत मिळतं. खोडकी अधिक पाल्याचं मिळून 4.5 टन खत मिळतं. तुम्हाला दाखवलं बघा. आता ह्या ऊसाच्या मुळ्या पण कुजतात पूर्णपणे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा.